Hello students, today we are going to see first law of thermodynamics, topic number 4.5, first law of thermodynamics. Question: explain positive work done by a system with neat labeled diagram. Another question: explain negative work done by a system. Here is also by a system with a neat labeled diagram. What is positive and negative work done by a system? सिस्टम ने पॉझिटिव्ह वर्क डन और सिस्टम ने निगेटिव्ह वर्क डन जे केलं ते एक्सप्लेन करा. आणि थर्ड क्वेश्चन आहे डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द अमाउंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ ए सिस्टम. व्हॉल्यूम चेंज करताना वर्क डन जे होतं अमाउंट ऑफ वर्क डन त्याच्यासाठीच्या फॉर्म्युला और एक्सप्रेशन मिळवा हे एक्सप्रेशन आहे. तर आता बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अजून आलेला नाही, त्याच्या अगोदर आपली तयारी चालू आहे तो लवकर समजण्यासाठी किंवा फटक्यात समजण्यासाठी. आता पहिल्याने बघूया आपण पॉझिटिव्ह वर्क डन बाय अ सिस्टम. सिस्टमने पिस्टनवर केलेलं पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे काय आणि निगेटिव्ह वर्क डन म्हणजे काय. तर बघा पहिली गोष्ट, कन्सिडर अन आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. एक सिलेंडर मध्ये आयडियल गॅस भरलेला आहे विथ अ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. हे पिस्टन आहे. हे कसं आहे पिस्टन? मुव्हेबल, मागे पुढे सरकू शकतं. मासलेस, त्याला मासच नाहीये. आणि फ्रिक्शनलेस म्हणजे ते इकडे तिकडे मूव्ह होताना फ्रिक्शन होणार नाही, एक्स्ट्रा हीट ते प्रोड्यूस करणार नाही. आणि ती सिस्टम त्याची प्रोड्यूस केलेली हीट ते सिस्टममध्ये कन्सिडर केली जाणार नाही किंवा करायची गरज नाही. म्हणूनच त्याला फ्रिक्शनलेस पिस्टन असं म्हटलेलं आहे. समजलं? मग सिस्टमने केलेले पॉझिटिव्ह वर्क डन आपल्याला बघायचे. एक्सप्लेन पॉझिटिव्ह वर्क डन बाय अ सिस्टम विथ नीट लेबल्ड डायग्राम. एक्सप्लेन करायचे. बघा, कन्सिडर अन आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ अ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. इन दिस केस, या केसमध्ये द गॅस इनसाइड द सिलेंडर इज कन्सिडर्ड ॲज द सिस्टम. या सिलेंडरच्या आतमध्ये जो गॅस आहे तो सिस्टम आहे. अँड हे जे सिलेंडर आहे अँड द सिलेंडर अलॉंग विथ द पिस्टन इज कन्सिडर्ड टू बी एन्व्हायरमेंट. आता या केसमध्ये जो गॅस आहे त्याला सिस्टम म्हणायचं आणि सिलेंडर विथ पिस्टन, पिस्टन सहित सिलेंडर जे आहे त्याला एन्व्हायरमेंट समजायचं और सराउंडिंग समजायचं त्या सिस्टमचं. ॲज्युम दॅट, असं मानून घ्या, द गॅस इज एक्सपांडिंग. गॅस एक्सपांड होत आहे. जर गॅस एक्सपांड होत असेल, आता तो एक्सपांड त्याच्या होणार नाही, त्याला हीट दिली तरच तो एक्सपांड होईल किंवा त्याचे टेम्परेचर कोणत्याही पद्धतीने वाढत असेल तरच तो एक्सपांड होईल आणि पिस्टनला बाहेर ढकलेल. पुशिंग द पिस्टन outwards or piston moves out. Motion of piston is outwards, this arrow shows. So assume that the gas is expanding during the expansion of the gas. आणि एक्सपान्शन होते वेळी molecules which strike the piston transfer their momentum to it. जे मॉलिक्युल्स त्या पिस्टनला, तो एक्सपांड होतो म्हणजे काय करतो, ते मॉलिक्युल्स या पिस्टनला धडस मारतात किंवा ठोकले जातात. तर ठोकले जातात म्हणजे त्यांचा मोमेंटम ते कोणाला इम्पार्ट करतात, टू द पिस्टन. दे ट्रान्सफर देअर मोमेंटम टू इट, मीन्स टू द पिस्टन, अँड एक्झर्ट प्रेशर ऑन इट. आणि प्रेशर त्या पिस्टनला ते देतात. समजलं काय गोष्ट आपण ॲज्युम केलेली आहे? The gas is expanding. Assume that the gas is expanding during the expansion of the gas molecules. During the expansion of the gas molecules which
strike the piston, transfer their momentum to it and exert a pressure on it. तर गॅसचे एक्सपान्शन होत आहे असं मानून घ्या. एक्सपान्शन होते वेळी ते गॅसचे मॉलिक्यूल ठोकले जातात. आता काही ठोकले जाऊन परत पण फिरतात आफ्टर, म्हणजे बिफोर ते असे जातात आणि ठोकले जाऊन स्ट्राईक झाल्यानंतर ते परत फिरतात, परत इकडे ठोकले जातील, परत जातील, असं चालूच राहील. तर त्यांच्या मोमेंटम ते कोणाला इम्पार्ट करतात. इम्पार्ट करणे म्हणजे यूज, डोनेट करणे. आणि एक्झर्ट्स अ प्रेशर ऑन इट, तर त्या पिस्टनवर प्रेशर एक्झर्ट्स करतात. ॲज अ रिझल्ट द पिस्टन मूव्स थ्रू ए फायनाईट डिस्टन्स. आणि परिणाम काय घडतो, हे पिस्टन थोडंसं तरी डिस्प्लेस होतं, त्याची जागा बदलतं. आणि जर असं घडत असेल तर पिस्टनवर, जर हे पिस्टन इथून इथं आलं तर गॅसने पिस्टनवर काम केले. Therefore, during expansion, the gas does a positive work on the piston. आणि अशा केसला आपण पॉझिटिव्ह वर्क डन बाय अ सिस्टम म्हणू शकतो. So therefore, during expansion, the gas does a positive work on the piston. पिस्टनवर गॅसने पॉझिटिव्ह वर्क डन केले, असा याचा अर्थ आहे. आणि याच्या अपोजिट जर पिस्टन मध्ये येत असेल तर निगेटिव्ह वर्क डन. आता ते पण बघूया. समजलं मग? व्हेरी सिंपल. आता एक्सप्लेन निगेटिव्ह वर्क डन विथ अ सिस्टम विथ अ नीट लेबल्ड डायग्राम. बघा, हे पण बिफोर आहे और आफ्टर आहे. हे मॉलिक्युल्स आहेत. आता मॉलिक्युल्स, गॅसचे मॉलिक्युल्स हे नेहमी वॉल्स ऑफ द कंटेनर मीन्स सिलेंडरच्या वॉल्सला नेहमी ते कोलाइड होत असतात आणि त्यांचे कोलिजन, इंटरमॉलिक्युलर कोलिजन जे असेल ते इलॅस्टिक कन्सिडर केलं जातं. दिस इज द ॲझम्पशन्स ऑफ द कायनेटिक थिअरी ऑफ द गॅस. तर निगेटिव्ह वर्क डन म्हणजे काय? तर बघा, कन्सिडर अन आयडियल गॅस enclosed in a cylinder with movable, massless, frictionless piston as shown in the figure. हा पहिला पॉइंट भरपूर एक्सप्रेशन मध्ये सेम आहे. हे बघा, प्रत्येक एक्सप्रेशन किंवा क्वेश्चन मध्ये तो येतो. जिथे तुम्हाला हे असेल, पिस्टन सिलेंडरचा हे असेल, रेफरन्स असेल तिथं. तर कन्सिडर अन आयडियल गॅस enclosed in a cylinder with movable, massless and frictionless piston as shown in figure. एक आयडियल गॅस भरलेला आहे आणि त्या सिलेंडरमध्ये एन्क्लोज्ड मीन्स पॅक आहे आणि त्या सिलेंडरला जे पिस्टन आहे ते कसं आहे, मुव्हेबल, मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲज शोन इन द फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. इन दिस केस, या केसमध्ये द गॅस इनसाइड द सिलेंडर इज कन्सिडर्ड ॲज द सिस्टम. तर ह्या केसमध्ये सिलेंडरच्या आतमधला जो गॅस आहे त्याला सिस्टम ट्रीट करायचं, कन्सिडर करायचं, समजायचं. आणि द सिलेंडर अलॉंग विथ द पिस्टन, सिलेंडर आणि पिस्टन सहित त्याला काय समजायचं, इज अँड द सिलेंडर अलॉंग विथ द पिस्टन इज कन्सिडर्ड टू बी एन्व्हायरमेंट. तर सिलेंडर आणि पिस्टनला समजायचं एन्व्हायरमेंट. ओके. When the piston is pushed in, so that pushed in, जर पिस्टनला मध्ये पुश केलं, pushed in, so that अशा प्रकारे पुश केलं की the volume of the gas decreases. त्याचे व्हॉल्यूम काय होईल, आधीपेक्षा कमी होईल. जितकं पुश करणार त्याच्यावर डिपेंड करेल. When the piston is pushed in, so that the volume of the gas decreases. The volume of the gas काय होईल, कमी होईल. And the gas molecules striking the piston gain momentum from piston. हे पिस्टन इकडे ढकलल्यामुळे ते गॅसचे मॉलिक्यूल काय करतील, गेन मोमेंटम, त्यांना मोमेंटम प्राप्त होईल. कोणाद्वारा, बाय स्ट्रायकिंग द पिस्टन. पिस्टनला ते ठोकले जातील कारण पिस्टन असं मध्ये क्विकली आपण पुश केलं इनसाइड, तर the molecules gets collide to the piston and they gain some momentum. आणि कोण गेन करेल मोमेंटम, मॉलिक्युल्स फ्रॉम पिस्टन. आणि मागच्या केसमध्ये काय होतं, कोण गेन करेल मोमेंटम, पिस्टन फ्रॉम द मॉलिक्युल्स. इथं मॉलिक्युल्स फ्रॉम द पिस्टन असं आहे. ओके.
ॲज अ रिझल्ट परिणाम स्वरूप काय घडेल, अ निगेटिव्ह वर्क इज डन बाय द गॅस ऑन द पिस्टन ड्युरिंग कॉम्प्रेशन. तर इथं हे निगेटिव्ह वर्क डन असेल बाय द गॅस ऑन द पिस्टन. इथं कोणतं होतं, पॉझिटिव्ह वर्क डन. द गॅस डज ए पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन, पिस्टनवर पॉझिटिव्ह वर्क होतं आणि इथं पिस्टनवरती निगेटिव्ह वर्क डन आहे बाय द गॅस. ओके. आता हे डेरिवेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे बघा, याची शक्यता कमी आहे, पण हे समजणे पुढचे टॉपिक समजण्यासाठी आवश्यकच आहे, तरच हे ते टॉपिक समजतील, म्हणून एक घ्यावं लागलंय. कारण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मेन आहे आणि तो त्याच्या तयारीसाठी आपल्याला हे बघावं लागलं, पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन. मग पिस्टन जर बाहेर जात असेल, पुश होत असेल आउटसाईडला, कोण कोणावर वर्क डन करेल, गॅस करेल पिस्टनवर. द गॅस डज ए पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. जर पिस्टन मध्ये येत असेल तर गॅसच करेल पिस्टनवर वर्क डन, पण ते कसं मानलं जाईल, निगेटिव्ह वर्क डन. ओके. आता बघा असं सिलेंडर आहे. आता क्वेश्चन काय आहे, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द अमाउंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ ए सिस्टम. व्हॉल्यूम आधी जास्त होतं, नंतर कमी केलं, तर पिस्टन इकडे आहे या सिलेंडरच्या. तर व्हॉल्यूम चेंज करताना जे वर्क डन होतं त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला मिळवा, ऑब्टेन ऑर डिराइव्ह. डिराइव्ह मीन्स डिराइव्ह करा, मीन्स सॉल्व करा, मिळवा, ऑब्टेन करा. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द अमाउंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ ए सिस्टम. सिस्टमचे व्हॉल्यूम चेंज होताना वर्क डन साठीचा फॉर्म्युला, एक्सप्रेशन म्हणजे हे डेरिवेशन मिळवा. डेरिवेशन आहे बघा. तर एक्सप्रेशन मिळवा. तर बघा, कन्सिडर ए सिस्टम. पॉइंट फर्स्ट, कन्सिडर ए सिस्टम एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ अ मुव्हेबल. हे मुव्हेबल आहे, मासलेस. ह्याला मासच नाही असं म्हणतात ते, पण इट इज नॉट पॉसिबल, थोडंफार तरी मास असेल. अँड फ्रिक्शनलेस, की ज्याच्या मुव्हिंग होण्यामुळे एक्स्ट्रा हीट प्रोड्यूस होणार नाही. सो दॅट इट्स अ व्हॉल्यूम कॅन चेंज. तर व्हॉल्यूम आपल्याला गॅसचं व्हॉल्यूम कमी जास्त करता येईल. लेट ए बी द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर अँड पिस्टन. हे जे सिलेंडर आहे सर्क्युलर, त्याच्या क्रॉस सेक्शनल एरिया आणि पिस्टनचा एरिया ए आहे, आणि पी इज अ कॉन्स्टंट प्रेशर एक्झर्टेड बाय सिस्टम ऑन द पिस्टन. आणि पिस्टनवर हे गॅस जो कॉन्स्टंटली प्रेशर अप्लाय करेल तो पी असेल. तर फोर्स, आता बघा, द टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द सिस्टम ऑन द पिस्टन. तर ए एवढ्या एरियावर एफ एवढा फोर्स अप्लाय केला किंवा पी एवढा प्रेशर दिला, तर फोर्स किती असेल, फोर्स इज इक्वल टू पी इंटू ए. हा फॉर्म्युला कुठून तयार झाला असेल बरं, कारण तो बेसिक फॉर्म्युला आहे. P इज इक्वल टू एफ अपॉन ए. P इज इक्वल टू एफ अपॉन ए. तर देअरफॉर एफ ची व्हॅल्यू काय तयार होईल, P इंटू ए. सो एफ इज इक्वल टू P इंटू ए. बघा, ए काय आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर अँड ॲज वेल ॲज पिस्टन चा क्रॉस सेक्शनल एरिया ये आहे. नंतर पी काय आहे, कॉन्स्टंट प्रेशर एक्झर्टेड बाय सिस्टम ऑन द पिस्टन. सिस्टमने म्हणजे गॅसने एकसारखा जो प्रेशर दिला पिस्टनवरती तो आहे पी. म्हणजे गॅसचे मॉलिक्युल्स त्या पिस्टनला एकसारखं तिकडे पुश करण्याचा प्रयत्न करतील, पण आपण फोर्स एफ दिलेला आहे. तर हे जे मॉलिक्युल्स आहेत ते ह्या पिस्टनवर ए एवढ्या एरियाच्या पिस्टनवर पी एवढा प्रेशर देत राहतील, तर त्यांच्यामुळे पिस्टनला फोर्स किती अप्लाय होईल समजतंय का. ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर अँड पिस्टन.
सिलेंडर आणि पिस्टनच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए एवढा आहे आणि पी एवढा प्रेशर ते गॅस मॉलिक्युल्स म्हणजे सिस्टम ऑन पिस्टनवर देतच राहतील पी एवढा प्रेशर. तर फोर्स किती देत राहतील ते ए एवढ्या एरियावर पी एवढा प्रेशर दिला तर एफ हा फोर्स असेल पी इंटू ए. समजलं. मग द टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द सिस्टम इज गॅस मॉलिक्युल्स. गॅस मॉलिक्युल्सने जो टोटल फोर्स एक्झर्ट केला ऑन द पिस्टन विल बी एफ इज इक्वल टू पी ए. या पिस्टनला ते गॅस मॉलिक्युल्स तिकडे पुश करतील आउटवर्डला. समजलं. बरं. मग इफ द piston moves through an infinitesimal distance, that is very small distance dx. जर समजा पिस्टन ह्या गॅसच्या प्रेशर दिल्यामुळे dx एवढ्या अंतराने सरकला आणि ते इथून कुठं आलं इथं आलं. आता हे इन्फायनाइटसिमल हा वर्ड मागे पण घेतलेला आहे. इन्फायनाइटसिमलचा मिनिंग काय होतो व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx. इफ द पिस्टन मूव्ज थ्रू कशामुळे मूव्ह झालं ते एफ एवढा फोर्स दिला या मॉलिक्युल्सने पी एवढा प्रेशर दिला ए एवढ्या एरियावर तर फोर्स किती मिळाला एफ इज इक्वल टू पी ए इतका फोर्स दिला असता हे पिस्टन काय होईल तिकडे मूव्ह होईल थ्रू ए डिस्टन्स dx स्मॉल डिस्टन्स. आता समजण्यासाठी थोडं मोठं दाखवलेलं आहे पण ॲक्च्युअलमध्ये इट इज अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स एकदम थोडंसं. तर if the piston moves through an infinitesimal very small distance dx, the work done by this force is. तर एवढ्या फोर्सने किती वर्क डन केलं. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो वर्क डनचा फॉर्म्युला W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण एफ ची व्हॅल्यू काय आहे पी ए. मग एफच्या जागेवर काय टाका पी ए इंटू dx. समजलं. तर वर्क डन हे स्मॉल वर्क डन असेल कारण डिस्प्लेसमेंट ही dx आहे स्मॉल डिस्प्लेसमेंट. इन्फायनाइटसिमल मीन्स अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx. ओके. इफ द पिस्टन मूव्स थ्रू अन इन्फायनाइटसिमल मीन्स व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx देन वर्क डन बाय धिस फोर्सेस dw. जर इथं dx घेतला तर इथं dw घ्यायच्या आणि f ची व्हॅल्यू तर आपण अगोदरच फाइंड आउट केलेली आहे पी ए पुट केली आणि हे dw इज इक्वल टू पी ए इंटू dx. समजलं इथपर्यंत. आता बट द इन्फायनाइटसिमल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज. व्हॉल्यूम पण चेंज होईल ना जर या पिस्टनची डिस्प्लेसमेंट dx एवढी डिस्प्लेसमेंट झाली तर व्हॉल्यूम चेंज होईल. मग तर व्हॉल्यूम जे चेंज होईल ते कसं फाइंड आउट करतात ए इंटू dx ने. आता ए इंटू dx आपला आधी झालेला आहे मी सांगितला पण आहे. ए म्हणजे काय पायर स्क्वेअर एरिया. dx म्हणजे काय h आणि ह्याला काय म्हणतो आपण व्हॉल्यूम. आता इथं h म्हणजे हाईट म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट इथं dx घेतलेला आहे. h ला काय ट्रीट केलंय dx आणि पायर स्क्वेअर याला काय ट्रीट केलेलं आहे एरिया ऑफ द पिस्टन और सिलेंडर. आणि व्ही काय आहे व्ही मीन्स अ व्हेरी चेंज इन द व्हॉल्यूम. इन्फायनाइटसिमल चेंज इन द व्हॉल्यूम म्हणजे थोडंसं व्हॉल्यूम हे काय होईल चेंज होईल वाढेल. जो पण चेंज असेल दॅट इज dv. मग dv किती असेल dv इज इक्वल टू ए इंटू dx. समजलं. मग बट द इन्फायनाइटसिमल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज dv इज इक्वल टू ए इंटू dx. हेन्स the work done by the system. याच्यावरून आपण hence the work done by the system. सिस्टमने वर्क डन केले कोणावर पिस्टनवर in bringing out this infinitesimal change in the volume. हे व्हॉल्यूम छोटं का होईना इन्फायनाइटसिमल चेंज करण्यासाठी व्हॉल्यूम वाढवण्यासाठी सिलेंडरवरती जे वर्क डन झालं बाय द सिस्टम ते किती असेल dw इज इक्वल टू पी इंटू dv. आता हे कुठून फाइंड आउट केलं असेल बरं dw इज इक्वल टू पी इंटू dv. तर
हा ए इंटू डी एक्स जो होता ना त्याला आपण काय सपोज केलं, डीव्ही. हा डीव्ही इंटू पी, पी इंटू डीव्ही. याच्याबद्दल काय टाकलं, ए इंटू डी एक्स बद्दल डीव्ही, तो डीव्ही. हा पी जसाच्या तसा, हा डी डब्ल्यू जसाचा तसा. समजलं, तेच एक्सप्रेशन आहे. आता इफ द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज व्ही आय, जर समजा सुरुवातीचे व्हॉल्यूम व्ही आय असेल, इफ द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर हे व्ही आय, आय मीन्स इनिशियल, जर समजा सिलेंडरचे व्हॉल्यूम व्ही आय असेल अँड इट्स व्हॉल्यूम आफ्टर सम फायनाईट चेंज इज व्ही एफ, आणि व्हॉल्यूम हे पिस्टन मूव्ह झाल्यानंतर जे चेंज होईल फायनल ते सपोज व्ही एफ इतकं असेल, देन द टोटल वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज, तर वर्क डन कसं काढतात, हा डी डब्ल्यू ए, डी डब्ल्यू चे हे छोटं वर्क डन झालं, डी डब्ल्यू मीन्स थोडस, एकदम थोडस हे पिस्टन इथून इथपर्यंत आलं, डी डब्ल्यू वर्क डन झालं, अजून इथून इथपर्यंत आलं, डी डब्ल्यू झालं, पण पिस्टन इथून डायरेक्ट इथं आणलं तर मग हे डी डब्ल्यू डी डब्ल्यू डी डब्ल्यू सारखे छोटे छोटे जे वर्क डन आहेत त्यांचं इंटिग्रेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल वर्क डन मिळेल. इंटिग्रेशन मीन्स ॲडिशन, सम. समजलं. मग डी डब्ल्यू च ॲडिशन केली म्हणजे इंटिग्रेशन केलं, आणि हे इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत केलं, दॅट आर द लिमिट ऑफ इंटिग्रेशन. कुठून कुठपर्यंत, की आधी व्हॉल्यूम इनिशियल व्ही आय होतं तिथून तर व्ही एफ इतकं होईपर्यंत, व्ही आय टू व्ही एफ. मग इथं डी डब्ल्यू ची व्हॅल्यू काय टाकायची, इथं डी डब्ल्यू ची व्हॅल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन, डी डब्ल्यू ची व्हॅल्यू टाकायची पी इंटू डी व्ही, आणि हे इंटिग्रेशनचं लिमिट कुठून कुठपर्यंत, आपण वर्कडनची बेरीज करणार आहे, अशा वर्कडनची सम करणार आहे, ते कुठून कुठपर्यंत, फ्रॉम व्हॉल्यूम व्ही आय टू व्ही एफ. इनिशियली द व्हॉल्यूम इज व्ही आय अँड फायनली इट बिकम्स व्ही एफ. देन द टोटल वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज. तर इथं आता डी व्हीची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, हा पी जसाच्या तसा, डीव्हीची व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबल आहे, डीव्ही इज द व्हेरिएबल हिअर, आणि ह्या व्हेरिएबल हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करणार, हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करतात, इथं हा पी हा कॉन्स्टंट आहे, तो टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन साइड. मग राहिलं काय, इंटिग्रेशन ऑफ डीव्ही फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ. मग हे कसं सॉल्व्ह करतात, एकदा डीव्हीची किंमत, एकदा डीव्हीची व्हॅल्यू अप्पर लिमिट पुटअप करतात, मायनस एकदा डीव्हीची व्हॅल्यू लोअर लिमिट पुटअप करतात, म्हणजे याचं आन्सर हे आलं. समजलं. हे बघा परत एक स्टेप मी इथं वाढवून देतो समजण्यासाठी. पी इज टेकन आउटसाइड द integration sign and integration can be applied to dv only under the limits of integration vi to vf. So how it is solved, p is as it is and the value of dv is changed by replacing upper limit minus लोअर लिमिट. एकदा या डीव्हीची व्हॅल्यू अप्पर लिमिट पुटअप करायची, मायनस एकदा डीव्हीची व्हॅल्यू लोअर लिमिट अप्लाय करायची, आणि हे झालं डेरिव्हेशन पी इंटू ब्रॅकेट व्ही एफ मायनस व्ही आय. लेट इट बी इक्वेशन नंबर 2. असं सॉल्व्ह करायचं. समजलं. तर सिंपल आहे, काही हार्ड वगैरे नाही. तर या ठिकाणी आता ॲज द इंटरनल energy of a system can be changed by doing work done on it.
सिस्टमची इंटरनल एनर्जी चेंज करता येते बाय वर्क चेंज्ड बाय डुईंग सम वर्क ऑन इट. त्याच्यावर काहीतरी काम केलं तर पिस्टन मूव्ह केलं त्याच्यावर, ऑर एक्स्ट्रॅक्टिंग वर्क फ्रॉम इट. पिस्टन मध्ये मूव्ह केलं तर ते ऑन द सिस्टम वर्क होईल, किंवा पिस्टन इकडे मूव्ह केलं त्या सिस्टमने तर बाय द वर्क डन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सिस्टम तयार होईल. बघा दोन वर्क डन दोन टाईपचे बघतोय, बाय द एन्व्हायरमेंट ऑन द सिस्टम अँड बाय द सिस्टम ऑन द एन्व्हायरमेंट. तर इथं ॲज द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम कॅन बी चेंज्ड बाय डुईंग सम वर्क ऑन इट. सिस्टमवर काहीतरी वर्क डन केलं तर त्याची इंटरनल एनर्जी चेंज होते. वर्क डन केलं तर सिस्टमवरती, म्हणजे पिस्टनने सिस्टमवर वर्क डन केलं तर त्याची इंटरनल एनर्जी चेंज होते. झालंय मागच्या क्वेश्चन्समध्ये. ऑर किंवा सिस्टमद्वारा काम करून घेऊ शकतो, सिस्टम कडून. एक्स्ट्रॅक्टिंग वर्क फ्रॉम इट. फ्रॉम इट मीन्स फ्रॉम whom? From system. Equation number 2 gives the amount of work done in changing the volume of a system. हे इक्वेशन नंबर 2 काय आहे? W is equal to P in bracket Vf minus Vi is the amount of work done. वर्क डन काढायचं असेल in changing the volume of a system. व्हॉल्यूम चेंज होताना वर्क डन काढायचं असेल तर त्याच्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे, W इज इक्वल टू दिस मच P in bracket Vf minus Vi. ओके.